नमस्कार, म्हणजे तुमचं पुन्हा एकदा ऑल अबाउट डस्टर या सिरीजमध्ये स्वागत आहे. तुम्हाला खूप सारे रील्समध्ये सांगितलं आहे की आपली डस्टर आपण कितीला घेतली, कुठचं व्हेरियंट आहे, याच्यावर आपण कसे ₹50 सेव्ह केले आहेत, ह्याचे काय फीचर्स आहेत तुम्हाला सर्व सांगितलेले आहेत. पण आज तुम्हाला सांगणार आहे की ह्याचे 2 ते 3 नेगेटिव्ह पॉईंट्स नाही म्हणता येणार, पण इकडे थोडंफार इम्प्रूव्हमेंट केलं असं डस्टरनी तर बरं पडलं असं मला वाटतं. पण ठीक आहे, तो सांगतो कुठचे पॉईंट्स आहेत जे मला पर्सनली नाही आवडले. ते इकडचे हँडल्स हे थोडं मला इतकं नाही आवडलं. ह्याचे जे डोर हँडल्स आहेत पुढचे ना, प्रीमियम आहेत, खूप छान आहेत. ते फ्लश डोरपेक्षा खूप छान वाटतं. दिस लुक्स मोर प्रीमियम अँड रॉयल. हे बघा असं, ठीक आहे. हे जर पार्टी दिलं असतं ना तर खूप बरं वाटलं असतं. हे त्यांनी का कळलं मला कळत नाही. आय थिंक सो टाटाच्या गाडीमध्ये होतं, मी पाहिलं होतं जेवढं मला आठवतंय. हे थोडंसं मला एवढं पटत नाही. दुसरं म्हणजे 2 गोष्टी मला सांगतो आतमध्ये. हे बघा, गाडी आपण जरा स्टार्ट करूया. स्टार्ट केली, टाकली मी आता रिअर गिअर टाकले की रिअर कॅमेरा ऑन होतो. पण या कॅमेराचं क्लिअरिटी इतकी छान नाही आहे, फ्रँकली इतकी छान नाही आहे. याच्यामध्ये फक्त एक ऑप्शन चांगलं आहे, कुठचा अडथळा मध्ये आला ना की ऑटोमॅटिकली झूम करतो तो त्या अडथळ्याला, तसं आहे ते. पण रिअर कॅमेराची क्वालिटी इतकी खास नाही आहे, फ्रँकली सेइंग. ठीक आहे, हा एक सेकंड पॉईंट आहे. थर्ड म्हणजे ह्याचे जे गेअर्स आहेत ते थोडे लांब वाटले मला, माहीत नाही का. म्हणजे मला क्विडला थोडं जवळ होते, मला आरामकडे पकडायचो. हे थोडे लांब वाटले मला, थोडंसं लांब आणि थोडं वरती पाहिजे होतं. थोडं जवळ आणि थोडं वरती पाहिजे होतं. हे जरा खाली आहे, मग जरा हँडलिंगला जरा बरं पडलं असतं. ऑफकोर्स आपल्याला सवय करून घेतली पाहिजे, त्यात काय बात नाही. हे 3 पॉईंट मला जरा खटकले. याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट केलं असतं. आणि अजून एक पॉईंट तुम्हाला सांगतो मी काय ते, पण त्याची आपला हळूहळू सवय होईल, त्यात काय वादच नाही आहे. आणि अजून एक पॉईंट म्हणजे रिअर सीट खूप छान आहेत, नो डाऊट. याचं पुढे लेगरूम चांगलं आहे, हेडस्पेस चांगलं आहे. फक्त 3 माझ्यासारखे बसले ना तर थोडंसं अनकम्फर्ट होऊ शकतं. हां, पण बारीक माणसं असेल तिघं आरामात पोहोचतील, त्यात काय वादच नाही आहे. म्हणजे किंवा माझ्यासारखे हेल्दी माणसांना तिघं बसले तर थोडासा इश्यू होऊ शकतं, म्हणजे थोडंसं कम्फर्टमध्ये. तसं तर आम्ही आता लॉंग ड्राईव्ह गेलो होतो ना, तर आईच्या पुढे बसली होती ना, तर अमू पाठी बसली होती ना, तर एक नंबर अमूला कम्फर्ट वाटलं, कारण अमू आणि बाबूच होते आणि कोण नव्हतं. आणि आत्ता पण मी जेव्हा अलिबागला आलो होतो तर बायको पुढे बसली होती, पण पाठी आई होती, बाबू होते, अजून कोणतरी होतं. तर तिघं जण आरामात बसले होते, एवढं काही टेन्शन नाही. पण कारण ते बारीक होते त्यासाठी. हां, आपल्या हेल्दी माणसं असेल थोडासा अनकम्फर्ट होऊ शकतं तसं. हे थोडंसं वाईट केलं असतं ना, थोडं बरं वाटलं असतं, थोडंसं वाईट अजून मस्त वाटलं असतं. पण ठीक आहे, हे 3-4 पॉईंट तुम्ही सोडले ना तर बाकी गाडी चुम्मेश्वर फॉर्च्युनर. बाकी फीचर्स तर भरभरून आहेत, भरभरून. आपलं हे वेरियंट आहे टेक्नो 1 लिटर, आणि आपण गाडी घेतली होती 15,50,000 मध्ये. इन्शुरन्स बाहेरून केलं होतं, सेल्फ केलं होतं फ्रॉम कपूर मोटर्स. नक्की तुम्ही इन्शुरन्स बाहेरून करा, जेणेकरून तुम्हाला खूप फायदा पडेल. मला ऑलमोस्ट इन्शुरन्समध्ये ₹25,000 आपण सेव्ह केले इन जस्ट इन्शुरन्स. कंपनीचं नाही घेतलं, बाहेरून घेतलं. तर तुम्हाला आपला अजून एक इन्फॉर्मेटिव्ह रील अबाउट डस्टर कसा वाटतं नक्कीच कमेंट करा, लाईक करा आणि शेअर करा सर्व डस्टर लवरना. तर भेटूया आपण नेक्स्ट रीलमध्ये. धन्यवाद.